वाघिणीचा काळीसीचं वाघ तिच्या पोटी, वाघिणीचा काळीसीचं वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब ती जिच्या होती, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब ती जिच्या होती. हिंदवी स्वराज्य ताटताना जगाविणारा पहिला मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटा टांगून भविष्यकाळ घडवायला शिकवणारे राजे श्रीमान शिवाजीराजे भोसले. ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, ज्यांचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते, अशा तलवारीच्या पात्यांवर मरम पेरून धरणारे, गनिमांना शरण जाणारे मराठा राजपुत्र श्रीमान संभाजीराजे भोसले. जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे, जगाला शांतीची नाही तर क्रांतीची गरज आहे हे समजावून देणारे. हिंदूंचा इतिहास आपल्या ज्वलंत नाही तर जिवंत रक्ताने लिहिणारे चंद्रशेखर भगतसिंग राजगुरू. गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, तरच समाज बंड पुकारेल असा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाची पेट ती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. 21व्या शतकात जीवन कसं जगायचं हे शिकवणाऱ्या महाराष्ट्राच्या माई सिंधुताई सपकाळ. हे स्वराज्य निर्माण होण्यासाठी ज्या कोणी मावळ्यांनी आपले रक्त सांडले, अच्छा 18 पकड जातीच्या मावळ्यांना, महामानवांना, विचारवंतांना मी वैष्णवी कैलास अभिवादन करते व आपणासमोर राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य जन्मी आदर्श माता जिजाऊ आईसाहेबांविषयी वेशभूषा सादर करते. कोण म्हणता रे दीप कलिका, कोण म्हणता रे देवता, कोण म्हणता रे दीप कलिका, कोण म्हणता रे देवता. मी तर स्वराज्याच्या रक्षणासाठी, लेकी बाळींच्या आत्महत्येला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सौदामिनी. हो मी जिजाऊ बोलते. सिंदखेडचे पराक्रमी सरदार लखनराव जाधवांची सोनसळी कन्या. हो मी जिजाऊ बोलते. हे स्वराज्य निर्माण होण्यासाठी अवतरलेले शहाजीराजे भोसले यांची राणी. हो मी जिजाऊ बोलते. यश, कीर्ती, स्वाभिमान, मातृत्व व पितृत्वाचं लेण लाभलेल्या या यदुवंशात वडील लखाजीराव व आई म्हाळसराणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 साली आमचा जन्म झाला. स्वाभिमानाचा वारा अंगावर खळखळणाऱ्या जाधव घरांचं रक्त घेऊन आम्ही या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. ते स्वराज्य निर्मितीसाठीच आमचं नाव ठेवलं गेलं जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. आमचं नाव ठेवलं गेलं जिजा म्हणजे जय आणि विजय. आम्ही लहान असताना बरं का 700 ते 800 मुलींची फौज तयार करून ठेवली होती. त्यावेळेस सकाळी घोड्यावर स्वार होताना काही जणांना आमचे कौतुक वाटे तर काही जण नाकाही मुरडे. काही जण म्हणत काय बाई काय व्हायचं या मुलीचं. पण त्यावेळेस आम्हाला वाईट या गोष्टीची वाटे की आपण स्वतःच्या रक्षणासोबत इतरांचे रक्षण करता आले पाहिजे. त्यावेळेस आम्ही घोडेस्वारी, दानपट्टा असे एकूण 7 भाषेचे ज्ञान आम्ही घेतले. आम्ही लहानाची मोठी झालो. बालवयातच एक प्रश्न आम्हाला नेहमी सतवत की धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, मानव धर्म म्हणजे काय, सकल जनाचे कल्याण की निवळ कर्मकांड. त्यावेळी श्रीमद भगवद्गीतेतील 4था अध्याय 7वा आणि 8वा श्लोक यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारतम अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं स्वराज्यम. म्हणजे हे भारत जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होईल तेव्हा मी स्वतःला प्रकट करेन असा आत्मविश्वास आमचा बालवयातच होता. आम्हाला असे स्वराज्य निर्माण करायचे होते जिथे आपल्या गाया गुरुवांना मनसोक्त चरता येईल, जिथे आपल्या आया बहिणीच्या डोक्यावर पदर खाली जाणार नाही, जिथे आपल्या काळ्या आईची कुस भरभरून उगेल व त्यातून उगवलेले अन्नधान्य आपल्याच लेकरांच्या मुखात जाईल, जिथे आपल्या लेकरांच्या चेहऱ्यावर भीती नसून हसू असेल, जिथे आपला घाम मातीत मिसळून रक्तानेच विजयाचा इतिहास लिहिला जाईल आणि रक्तानेच विजयाचा इतिहास लिहिला जाईल. पुढे इसवी सन 1605 साली संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे जाधवांची राजकन्या भोसल्यांच्या राजलक्ष्मी झालो. पुढे दैनंदिन रत्न आमच्या पोटी जन्माला आले. जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. महाराष्ट्राच्या मातीवर मुघलांनी तांडव माजवला होता. त्यावेळेस माणूस हाडाची गाडं आणि रक्ताचं पाणी करून जगत होता. अशा महाराष्ट्रात मी माझ्या शुभांना घरातील माय, गोठ्यातील गाय आणि अगदी तुळस
यावर जर कोणी वाकडी दाढ टाकेल तर त्याची गय करू नये अशी शिकवण आम्ही शुभाराजेंना दिली, अशी शिकवण आम्ही शुभाराजेंना दिली. अरे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसा नर मोजुनी मारा पैजारा, भाल्याची देई कासेस लंगोटी नाथाच्या माटी हानुकाठी, परश्री ही माते समान असते. या संस्काराचे बालकडू आम्ही शुभांना बालपणी दिले. आम्ही त्यांना म्हणालो, या जन्मात उद्याच असं सुंदर तू काहीतरी कर गड्या, तुझ्या नंतर स्मरतील तुझ्या 7 पिढ्या. प्रदीप चंद्र लेखेवर विष्णू विष्णू वंदित, शाह सुनमुद्रा भद्रायणी राष्ट्रीय पवित्र. या पवित्र शिवमुद्रेप्रमाणे जनतेच्या कल्याणाचा लौकिक वाढतच गेला. पण आम्हाला आजची सर्व भीषणता पाहून आमच्या मनाला तीव्र वेदना होत आहे. आम्हाला तुमच्या स्मरणात असलेली जिजाऊ मुळीच नकोय, आम्हाला तुमच्या स्मरणात असलेली जिजाऊ मुळीच नकोय, तर तुमच्या आचरणात असलेली जिजाऊ आम्हाला हवी आहे. तुमच्या आचरणात असलेली जिजाऊ आम्हाला हवी आहे. लक्षात ठेवा, एक स्त्री ही समस्त विश्वाचा बचाव करू शकते. लक्षात ठेवा, एक स्त्री ही समस्त विश्वाचा बचाव करू शकते. हे सांगण्यासाठी आम्ही स्वतः जिजाऊ अवतरलो आहोत. हे सांगण्यासाठी आम्ही स्वतः जिजाऊ अवतरलो आहोत. शुभातून निर्माण केलेल्या सुरक्षित व स्वतंत्र महाराष्ट्रात आज आया बहिणी कोणीच राहिलं नाही. इथं नाती शासन करणाऱ्या तलवारी इथं गंजून गेल्या पाती. अरे इथं नाती शासन करणाऱ्या तलवारी इथं गंजून गेल्या पाती. माझ्या लेकींनो, फुगडी खेळणारे हे हात तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी वापरा. निडर म्हणून जगा. आमच्या त्यावेळेच्या मराठा दरबारात कधी कोणत्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, किंबहुना कोणाच्या मनात तसा विचार आला नाही. आणि आज माझा शेतकरी राजा एवढा हतबल झाला आहे, आणि आज माझा शेतकरी राजा एवढा हतबल झाला आहे. या महाराष्ट्राची ताकद तुम्ही आहात. आठवा आपला महाराष्ट्र, संघटित व्हा, एकत्र या. आजची तरुण पिढी शिवजयंती व शिवपुराणाच्या वेळेस आपल्या दुचाकीला भगवा लावून फिरतात. यात कसली आली रे शिवभक्ती? अरे मर्द मावळ्यांनो, भगवा नुसता झेंडा नाही किंवा नुसती निशाणी नाही, तर भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती. येत्या शिवजयंतीला सर्वांनी व्यसनात टाळा, तशी शपथ घ्या. तेव्हा माझ्या शुभांना खरा आनंद होईल. आपल्या वसुंधरेचे रक्षण करा, झाडे लावा, झाडे जगवा. तेव्हा आम्हा मायलेकांना खरी आदरांजली वाहिली जाईल. लक्षात ठेवा, फक्त बलवान होता तेव्हा आई भवानी तुमच्या पाठीशी उभी होती. लक्षात ठेवा, फक्त बलवान होता तेव्हा आई भवानी तुमच्या पाठीशी उभी होती. आणि जेव्हा इरादा पक्का असतो तेव्हा वाघ नख्यांना खून चढतो, आणि जेव्हा इरादा पक्का असतो तेव्हा वाघ नख्यांना खून चढतो. 1000 गाव झेलून खिंड बाजी अजून बाकी आहे. अरे 1000 गाव झेलून खिंड बाजी अजून बाकी आहे. जोवर येत नाही तोफांचा आवाज तोवर लढण्याचा हट्ट अजून बाकी आहे. जोवर येत नाही तोफांचा आवाज तोवर लढण्याचा हट्ट अजून बाकी आहे. कंठनाळ छेदून झुंजणारा देह अजून बाकी आहे. अरे कंठनाळ छेदून झुंजणारा देह अजून बाकी आहे, तरी झुंजणारा देह अजून बाकी आहे. जगदंब